या येत्या निवडणुकीमध्ये आपल्या घरातील सहकुटुंब, आपल्या आजूबाजूचे परिवार या सर्वांना बरोबर घेऊन हे निवडून आणायचं। तुम्हाला माहिती आहे, इथे एखादी जाहिरात तुम्ही पाहत असाल, त्या जाहिरातीमध्ये कोस्टल रोडचं क्रेडिट हे लोक घेत आहेत। कोस्टल रोड कोणी केला हो? कोस्टल रोड बीएमसी ने केला। बीएमसी वर शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेच्या सत्तेतून हा कोस्टल रोड निर्माण झाला। आपल्या लोकांना जाण्या येण्याचा मार्ग जो एवढा जास्तीत जास्त स्पीडने आपण इथे पोहोचू शकतोय, तर त्यामुळे काय झालं, इंधनाची बचत झाली, वेळेची बचत झाली। हे सर्व शिवसेनेने केलंय, कारण शिवसेनेला महाराष्ट्र, मुंबई हे सर्व माहिती आहे, इथल्या लोकांची सुखदुःख माहिती आहे, यांना कधीच सुखदुःख माहिती नव्हती। तुम्हाला माहिती आहे की या मुंबईमध्ये ज्या वेळेला कोरोनाचं आपल्यावर ज्या वेळेला एक मोठं संकट आलं, त्यावेळेला याच्यापैकी कोणी लोक तुम्हाला दिसत होते का? नाही। शिवसेनेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे लोक या ठिकाणी तुम्हाला दिसत होते असतील। आम्ही प्रत्येक वेळेला इथे येऊन तुम्हाला लसीकरण करणं किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं, त्याकरता तुमच्या सर्वांचे लोकांचे फोन आम्हाला येत होते आणि त्याप्रमाणे आम्ही लोकांना ऍडमिट करत होतो। जसं हिंदुस्थानामध्ये झालं, लोक सरयू नदीमध्ये लोकांची प्रेत वाहताना आपल्याला दिसली, तसं इथे कुठे झालं नाही। आणि आपण जे केलं काम ते संपूर्ण जगाने वाखाणण्यात आलं। उद्धव साहेबांचं नाव सर्वांच्या मुखी आलं आणि सर्वांनी या 2.5 वर्षात केलेल्या कामाची स्तुती केली, म्हणून यांना त्रास झाला आणि म्हणून त्यांनी शिवसेनेला ब्रेक करून त्यांना स्वतःला पाहिजे तसं सरकार आणलं। आणि त्याच्याकरता जे आपल्याकडून कलेक्ट केलेले पैसे होते ते कोटी रुपये, म्हणजे प्रत्येकाने 50-50 कोटी घेतले, त्यामुळे त्यांच्याकडे आता म्हणजे सरकार जे आहे, जे बेहिशेबी आणलेलं पैशाच्या जोरावर आणलेलं सरकार आहे, त्या सरकारला उतरवून टाकणं हे आपलं परम कर्तव्य असेल आणि त्याच्याकरता सर्वांनी 20 तारखेला सकाळी उठून मतदान करा, असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंधेरी पश्चिम विधानसभेच्या महिला उपविभाग संघटिका भावनाताई मांगेला या देखील आपल्याला आता संबोधित करतात। सर्वांना जय महाराष्ट्र। चोकसभेला उपस्थित आमच्या अंधेरी विधानसभाचे संजय कदम साहेब, तसंच विनर टॉप, शीतलताई देवरुखकर आणि आमचे बाबा आणि सर्व मान्यवर, आता सर्वांनीच मार्गदर्शन केलं आहे, मी थोडक्यातच बोलणार आहे, कारण की महिला इथे भरपूर आहे। महिलाला मी सांगू इच्छिते काय 20 तारीखला आपल्याला सकाळी लवकर उठून जायचं आहे आणि मतदान करायचं आहे आणि दुसऱ्यांकडून बी करून घ्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भाऊ इथे नगरसेवक पण झाले, आमदार बी झाले, मी स्वतः इथे नगरसेवक होती। आम्ही किती कामं केलेली आहे इथे, आणि कामं करण्याची पद्धत बी तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि म्हणजे माणुसकी वगैरे कसं असते हे सर्व तुम्हाला माहिती आहे, कसं बोलायचं, लोकांबरोबर कसं वागायचं हे सर्व माहिती आहे। पण आजचे जे आमदार आहे हे एवढे फट बोलते, ते त्यांना दाखवून द्यायचं आपल्याला 20 तारीखला। आणि दुसरे त्यांचे कार्यकर्त्यांनी ते एवढे सतावले आहे आपल्याला की त्यांना आपल्याला कसं बी करून दाखवायला लागणार। ते आम्हाला सांगते काही गुंडे आहे, पण तुमच्या बरोबर जे सर्व आहे कार्यकर्ते ते 1 नंबरचे गुंडे आहे, मी तर सांगते। आमच्याकडे आम्ही आहे, आमच्या बाबाला सांगते पांडुदादा डायरेक्ट